नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर डीपीडीसीची महत्वाची बैठक म्हणजे पहिलीच बैठक आज बीडमध्ये पार पडते आणि त्याच अनुषंगाने आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे हे आमने सामने येणार आहेत. आणि या बैठकीच्या पूर्वी आज सकाळी जे आहे अजित पवार बीडमध्ये दाखल झालेले होते आणि त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. स्वतः धनंजय मुंडे यांनी अजित पवारांचं स्वागत केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला चर्चेचा विषय आहे बीडमध्ये डीपीडीसीची बैठक. आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे आमने सामने नेमकं काय होणार. जर आपण पाहिलं तर बीडमध्ये जे महत्वाचं प्रकरण सध्या गाजते, ज्या प्रकरणाची सध्या राज्यभर चर्चा झाली, ते प्रकरण म्हणजे मसाजोगचे सरपंच सुरेश धस यांच्या हत्येचं प्रकरण. 9 डिसेंबर रोजी जे जर पाहिलं तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, अपहरण करून हत्या झाली आणि हत्येचे पडसाद जर पाहिलं तर राज्याच्या हिवाळी अधिवेशनात उमटल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि हे प्रकरण बीड मधलं असल्यामुळे या बीडची प्रतिमा कुठेतरी राज्यामध्ये मलिन होत होती. या प्रकरणाविषयी जो आवाज आहे, बीडचे खासदार असणारे बजरंग सोनवणे यांनी संसदेमध्ये या प्रकरणावरती आवाज उठवलेला होता. या प्रकरणामध्ये जेही दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृह असणाऱ्या लोकसभेमध्ये केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. महाराष्ट्रातील जे खासदार आहेत, महाराष्ट्रातील जे महाविकास आघाडीचे खासदार आहेत, त्यांनी सुद्धा संसदेच्या आवारामध्ये हा प्रश्न उचलून धरल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जेही दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शासन व्हावं अशी मागणी केली. जर पाहिलं तर आपण या प्रकरणामध्ये आष्टी पाटोद्याचे जे आमदार आहे सुरेश धस यांनी सुरुवातीपासून हे प्रकरण लावून धरलं. अगदी पूर्ण या प्रकरणामध्ये जोही आका आहे वाल्मिक कराड, त्याचा अख्खा कच्चा चिठ्ठा त्यांनी बाहेर काढलेला होता. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचा आशीर्वाद आहे असा थेट जो हल्ला आहे सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवरती सुद्धा चढवल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि वारंवार सुरेश धस धनंजय मुंडे यांच्यावरती टीका करत होते. जर पाहिलं तर बीडचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा धनंजय मुंडेंवरती हल्ला चढवलेला होता. धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराडला आशीर्वाद आहे, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा केलेली होती. केजच्या ज्या आमदार आहेत नमिता मुंद्रा यांनी सुद्धा सांगितलं होतं की संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं आणि या प्रकरणामधल्या दोषींवरती कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केजच्या आमदार असणाऱ्या नमिता मुंद्रा यांनी केलेली होती. तर गेवराईचे आमदार असतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असणारे विजयसिंह पंडित यांनी सुद्धा मागणी केली होती की या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी. कारण बीड जिल्ह्याला संत परंपरा आहे. बीड जिल्ह्याचं जर पाहिलं तर गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्याचं नाव वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांनी प्रति सरकारची स्थापना केली ते क्रांतिसिंह नाना पाटलांचा बीड जिल्हा आहे. ऊसतोड कामगारांचा बीड जिल्हा आहे. परी वैजनाथ हे महत्वाचं श्रद्धास्थान असणारा बीड जिल्हा आहे. त्या बीड जिल्ह्याची प्रतिमा कुठेतरी मलिन होते आणि ती प्रतिमा कुठेतरी सुधारली पाहिजे अशी मागणी आहे विधानसभेमध्ये विजयसिंह पंडित यांनी केलेली होती. तर या प्रकरणामध्ये बीड मधल्या 6 आमदारांपैकी 4 आमदारांनी चाहे बीडचं पालकमंत्री पद जे आहे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं अशी मागणी केलेली होती. आणि त्याच अनुषंगाने ज्यावेळी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आणि बीडचं पालकमंत्री पद स्वतः अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आणि त्यानंतर बीडच्या जिल्हा नियोजन समितीची महत्वाची बैठक आज पार पडते. आणि या बैठकीमध्ये ज्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंवरती हल्ला चढवला होता, धनंजय मुंडेवरती थेटपणे धनंजय मुंडे हे कुठेतरी वाल्मिक कराडला त्यांचा आश्रय आहे असे सुद्धा आरोप जो आहे सुरेश धसांनी केलेला होता. आणि बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे हे आमने सामने येणार आहेत. आज सकाळी सुरुवातीला ज्यावेळी धनंजय मुंडेंनी मंत्री अजित पवार यांचं पालकमंत्री अजित पवार यांचं स्वागत केलं आणि त्यावेळी जर पाहिलं तर त्या बैठकीमध्ये थेटपणे अजित पवार यांनी थेटपणे खंडणीखोरांना इशारा दिलेला आहे. जे कोणी विकास कामामध्ये अडसर ठरतील, जे कोणी विकास कामामध्ये अडथळा आणतील अशांवरती थेटपणे मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे असा थेटपणे इशारा खंडणीखोरांना अजित पवार यांनी दिल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि जे कोणी रिव्हॉल्व्हरचं प्रदर्शन करतात, ज्यांना रिव्हॉल्व्हरचे परवाने देण्यात आलेले आहेत, अशी लोक तर रिव्हॉल्व्हरचं प्रदर्शन करणार असतील तर त्यांचे सुद्धा रिव्हॉल्व्हरचे परवाने आम्ही रद्द करू असा इशारा सुद्धा आज अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जी बैठक होती त्या बैठकीमध्ये दिल्याचं पाहायला मिळालेलं होतं. खरं तर बीडचं प्रकरण हे सध्या राज्यभर गाजते, परंतु आज जे बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे या बैठकीमध्ये जर पाहिलं तर ही वादळी ठरण्याची शक्यता आहे. स्वतः बैठकीमध्ये मंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे सुद्धा सहभागी होणार आहेत, त्याचबरोबर सुरेश धस सहभागी होणार आहेत, त्याचबरोबर प्रकाश सोळंके जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत
ते सुद्धा सहभागी होणार आहेत. गेवराईचे आमदार असणारे विजयसिंह पंडित असतील, केजचे आमदार नमिता मुंद्रा या सुद्धा बैठकीमध्ये उपस्थित होणार आहेत. परंतु काल जर आपण पाहिलं मित्रांनो, तर सुरेश धस यांची एक महत्वाची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक खूप मोठा आरोप मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती केलेला आहे की जवळपास 73 कोटींचा घोटाळा, 73 कोटींची जी बिलं आहेत ती बिलं काढण्यात आलेली आहेत आणि हे बिलं जर पाहिलं तरी बोगस बिलं आहेत असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. ज्या ठिकाणी कामं झालेलीच नाहीत त्याची बिलं काढण्यात आलेली आहेत असा आरोप सुद्धा जो आहे तो सुरेश धस यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये केला. आणि या बोगस बिलांवरती आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी बैठकीला जाताना सुरेश धस यांनी केलेली आहे. तर आज पुण्यामध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी सुद्धा सांगितले आहे की जे सुरेश धस यांनी जो महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, बोगस बिलाचं जे प्रकरण आहे 73 कोटींपेक्षा जास्तचे जे बोगस बिल आहेत त्याची सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळेंनी आज जी आहे पुण्यामधील बैठकीमध्ये केल्याचं सुद्धा एकंदरीत पाहायला मिळतं. यावेळी बोलताना प्रकाश सोळंके जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, त्या प्रकाश सोळंके यांनी एक मागणी केलेली आहे. ते म्हणतात की अजित पवार एक शिस्तप्रिय आणि कणखर नेते आहेत, त्यामुळे बीड मधली गुन्हेगारी अजित पवार ही साफ करतील आणि प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक जर तालुका असेल प्रत्येक आमदारांना समान न्याय देण्याचा अजित पवार प्रयत्न करतील. कारण अजित पवार हे न्याय देण्याच्या बाबतीमध्ये ओळखले जातात. ते अजित पवार प्रत्येक आमदारांना योग्य निधी देतील असं सुद्धा प्रकाश सोळंके यांनी या बैठकीमध्ये सहभागी होण्याच्या आधी जे आहे ते सांगितलेलं आहे. जर आपण पाहिलं तर प्रकाश सोळंके यांनी असा सुद्धा आरोप केलेला आहे की मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती ते म्हणालेले आहेत की ज्यावेळेस धनंजय मुंडे हे पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी एकाधिकारशाही वापरली आणि सर्व जो निधी आहे तो परळीमध्ये नेला आणि परळीचा विकास करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कुठेतरी विसरले की धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री आहेत, केवळ परळीचे पालकमंत्री नाहीत. त्यामुळे प्रत्येक आमदारांना त्यांच्याकडून समान न्याय देण्याची अपेक्षा होती, तरी प्रत्येक आमदारांना समान न्याय देणं गरजेचं होतं असं सुद्धा आज जे आहे प्रकाश सोळंके यांनी आज या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे. परंतु आज महत्वाची घडामोड या बैठकीच्या पूर्वी घडलेली आहे, ती म्हणजे ज्यावेळेस अजित पवार हे बीडमध्ये दाखल झाले त्यावेळेस त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो महत्वाचा निर्णय म्हणजे ज्यावेळेस सरकार स्थापन झालं, महायुतीचं सरकार स्थापन झालं, त्यावेळेस राज्यामधल्या ज्या समित्या होत्या त्या सर्व समित्या ज्या आहेत ते बरखास्त करण्यात आलेल्या होत्या. या समितीवर केवळ जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री हे दोनच सदस्य होते, परंतु इतर जे सदस्य होते ते कुठंतरी या समित्या बरखास्त केलेल्या होत्या आणि त्यामुळे आज प्रत्येक जिल्ह्यांमध्ये दोन जे विधिमंडळामधून निवडून आलेले आहेत त्या अशा लोकांच्या 2 नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत, अशा 2 सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये जर पाहिलं तर बीड जिल्हा नियोजन समितीमध्ये जे 2 सदस्य निवडण्यात आलेले आहेत त्यामध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यामधून आमदार विजयसिंह पंडित यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर भाजपाच्या कोट्यातून आमदार नमिता मुंद्रा यांची बीड जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी जी आहे नामनिर्देशित कोट्यातून नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा खूप मोठा धक्का आमदार सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना आहे. कारण याचं महत्वाचं कारण म्हणजे असं की जर आपण पाहिलं तर आमदार सुरेश धस असतील किंवा प्रकाश सोळंके असतील या दोघांनी कुठंतरी धनंजय मुंडे यांच्यावरती संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रकरणामध्ये आवाज उठवला होता. कुठं धनंजय मुंडेंचे आशीर्वाद हे कुठंतरी जर पाहिलं तर वाल्मिक कराडच्या मागे आहेत असा आरोप सुद्धा केलेला होता. आणि आज जर महत्वाच्या ह्या 2 सदस्यांची जी नियुक्ती झालेली आहे त्या नियुक्तीमध्ये जर पाहिलं तर कुठंतरी सुरेश धस जे की भाजपाचे आमदार आहेत त्यांना वगळण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या जागी म्हणजे जे सुरेश धस यांना स्थान मिळेल असं वाटत होतं, परंतु त्या जागी नमिता मुंद्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पण दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यामधून जर पाहिलं तर प्रकाश सोळंके हे ज्येष्ठ नेते आहेत, प्रकाश सोळंके हे आमदार आहेत. अशा प्रकाश सोळंकेची कुठेतरी नियुक्ती होईल त्या जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यामध्ये, परंतु त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती न करता जर पाहिलं तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विजयसिंह पंडित यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे हा कुठेतरी खूप मोठा धक्का जो आहे तो या 2 नेत्यांना म्हणजे विशेषतः सुरेश धस असतील आणि त्याचबरोबर प्रकाश सोळंके यांना बसल्याचं पाहायला मिळते. परंतु आज जी बैठक होणार आहे जर वारंवार पाहिलं मागील जवळपास 50 दिवसांपेक्षा अधिकचा काळ झालेला आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण घडल्याच्या नंतर. परंतु या प्रकरणामध्ये जर प्रामुख्याने पाहिलं मित्रांनो तर या प्रकरणामध्ये अजूनही एक आरोपी फरार आहे. पण त्या एक आरोपी फरार असणारा जो कृष्ण आंधळे आहे त्याला नेमका आशीर्वाद कुणाचा आहे असा सुद्धा सवाल जो आहे सुरेश धस हे वारंवार उपस्थित करतात. आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये त्या वाल्मिक कराडला कोणाचा राजाश्रय आहे असा सुद्धा प्रश्न जो आहे तो सुरेश धस यांनी उपस्थित केलेला आहे. त्याचबरोबर संदीप क्षीरसागरांनी उपस्थित केलेला आहे. आणि त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे हे अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर यापूर्वी ज्यावेळेस महायुतीचं सरकार होतं त्यावेळी
जर पाहिलं तर बीडचं पालकमंत्रीपद स्वतः धनंजय मुंडे यांच्याकडे होतं, परंतु हे प्रकरण अंगलट आल्याच्या नंतर कुठेतरी धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदावरून दूर करण्यात आलं आणि त्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांनी स्वीकारलं. जर आज जिल्हा नियोजन समितीची बैठक होतीये, या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्याचा विकासाचा आराखडा कसा असावा या दृष्टिकोनातून चर्चा होत असते, परंतु ह्या जिल्ह्याच्या विकासाच्या आराखड्यावरती चर्चा होत असताना बीड जिल्ह्यामध्ये सध्या जी प्रतिमा, बीड जिल्ह्याची प्रतिमा मलिन होते त्याविषयी सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि कारण आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे जे आहे अत्यंत शिस्तप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. यापूर्वी जर पाहिलं तर पुण्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांनी स्वीकारलेलं होतं. जर पाहिलं तर बारामती, अर्थात बारामतीमध्ये वेगळा हरित पॅटर्न अजित पवारांनी राबवला. बारामतीचा अगदी विकास केल्याचं पाहायला मिळालं होतं. आता बीडच्या जनतेला सुद्धा अपेक्षा आहे की ज्या बीड जिल्ह्याची प्रतिमा गुन्हेगारीमुळे मलिन होतीये, त्या बीड जिल्ह्याची गुन्हेगारीची प्रतिमा ही कुठेतरी पुसली जावी अजित पवारांकडून. आणि जे अजित पवार विकासप्रिय नेते म्हणून ओळखले जातात, जे अजित पवार शिस्तप्रिय नेते म्हणून ओळखले जातात, त्या अजित पवारांकडून बीडचा विकास व्हावा. ही जी बीडमध्ये रक्तरंजित जो इतिहास बीडचा तयार होतोय तो कुठेतरी पुसला जावा आणि बीडमध्ये विकासाचा नवा पॅटर्न यावा अशी मागणी सुद्धा बीडच्या जनतेमधून केली जाते. हीच मागणी सुद्धा पाहिलं तर या बैठकीला जाताना सुरेश धस यांनी सुद्धा केलेली आहे की अजित पवार अत्यंत शिस्तप्रिय नेते आहेत. त्या अजित पवारांनी कुठेतरी या प्रकरणामध्ये पुढाकार घेऊन बीडचा विकास करावा आणि बीडची गुन्हेगारी समूळ उच्चाटन हे अजित पवारांनी करावं अशी मागणी सुद्धा आमदार सुरेश धस यांनी केल्याचं पाहायला मिळते. परंतु आज या बैठकीमध्ये ज्या पद्धतीने सुरेश धसांनी थेटपणे धनंजय मुंडेंवरती हल्ला चढवलेला होता आणि त्यानंतर एकदाही धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे आमने सामने आलेले नव्हते. धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर हे सुद्धा आमने सामने आलेले नव्हते. परंतु आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हे दोन नेते आमने सामने येणार आहेत आणि या दोन नेत्यांवरती मध्ये जर पाहिलं तर आता तर कुठेतरी राजकीय वैर, कुठेतरी राजकीय प्रतिस्पर्धा सुद्धा पाहायला मिळते. जर धनंजय मुंडेंनी 73 कोटींचे बोगस बिलं काढलेली आहेत असा आरोप सुरेश धस यांनी काल केलेला आहे आणि यावरती चर्चा झालेली पाहिजे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालीची जी जिल्हा नियोजन समितीची बैठक बीडमध्ये होती त्याच्यामध्ये चर्चा झालेली व्हायला पाहिजे. ही जी बिलं आहेत ती कशी काढली याची चर्चा व्हायलाच पाहिजे. कारण ज्या ठिकाणी विकासच झालेली नाही, ज्या ठिकाणी कामच झालेली नाहीत त्याची बिलं कशी काढली असा सवाल सुद्धा सुरेश धस यांनी उपस्थित केलेला आहे. आणि विशेष म्हणजे ही चर्चा ज्यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद याआधी त्यांच्याकडे होतं त्या धनंजय मुंडेच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. त्यामुळे ही निश्चितपणे ही बैठक वादळी ठरणार आहे. आणि त्याचबरोबर ही बैठकीला सुरुवात होण्याच्या आधी जर पाहिलं तर विभागीय प्रमुखांची बैठक सुद्धा अजित पवारांनी घेतलेली आहे. कारण जर पाहिलं तर बीडमध्ये जे विभाग आहेत, वेगवेगळे विभाग आहेत, त्या विभागावर बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये नेमकं त्या विभागाचे काय प्रश्न आहेत, त्या विभागाच्या काय अडचणी आहेत, त्या विभागाला किती विकास निधी मिळणं गरजेचं आहे, त्या दृष्टिकोनातून या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सुद्धा शक्यता आहे. कारण जर विभागवार चर्चा झाली असेल, विभागावर चर्चा झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये जर पाहिलं तर एखाद्या विभागाला किती निधी दिला जाऊ शकतो, किती निधी दिला जावा याची मागणी सुद्धा त्या विभागाचे जे प्रमुख असतात, जे सचिव असतात ते पालकमंत्र्याकडे करत असतात आणि पालकमंत्री त्या दृष्टिकोनातून विकासाचा आराखडा तयार करताना त्या विभागाला किती निधी देणं गरजेचं आहे त्या निधीचं नियोजन हे जे आहे पालकमंत्री अर्थात पालकमंत्री हे करत असताना विशेष म्हणजे हे पालकमंत्री अर्थ खात्याचे मंत्री सुद्धा आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच अनुषंगानं आता जो दुष्काळग्रस्त असणाऱ्या बीड जिल्ह्याला आता विकासाची कोणती नवीन गंगा अजित पवार घेऊन येतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. परंतु या सर्व बैठकींमध्ये आज होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बीड मधल्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.